जवळजवळ 1999 पासून. सो सप्लिमेंट्सवर खूप विश्वास होताच. ओके, परंतु सप्लिमेंटची नावं बदलली होती, सप्लिमेंटची माहिती नव्हती, इथल्या सप्लिमेंटची माहिती नव्हती. परंतु सिनियर्सनी म्हणजे जे काही जे लोक आधी आमचे जे अप्लायन्स आहेत किंवा सिनियर आहेत त्यांनी काही सप्लिमेंट्स इनिशियल काळामध्ये सजेस्ट केली. आणि त्यावेळेला माझ्या हायपर टेन्शन म्हणजे बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या होत्या मला नुकत्याच, 1-2-4 महिने झाले होते. आणि मी इथलं फ्लॅक्सीड ऑइल जे आपलं सॉफ्ट जेलमधलं सप्लिमेंट आहे ते मी माझ्या पर्चेसिंगमध्ये पहिल्या पर्चेसिंगमध्ये ते आलं. आणि मला इतकं माहिती होतं की ह्याच्यामध्ये ओमेगा आहे आणि ते माझ्यासाठी युजफुल आहे. सो अशी 2-4 सप्लिमेंट सरांनी त्याच्यामध्ये दिलेली होती. त्याच्यामध्ये स्पिरुलिना होती, प्रोकार्ड घेतलं मी सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्या सप्लिमेंट्समुळे माझा रिझल्ट असा झाला की 6 महिन्याच्या आतच, आजचं माझं वय 55 आहे, जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा 48-49 वय असेल. मला जिना चढताना सुद्धा माझ्या गुडघ्यामध्ये दुखायला लागलं होतं. म्हणजे मला जाणवायला लागलं होतं की बहुधा 50-50 म्हणतात ती बहुधा हीच असावी, कारण चढताना पाय गुडघ्यामध्ये दुखायला लागलं होतं. त्याच दरम्यान माझी स्वतःची शाळा होती, ती मी चालवत होते आणि त्याच काळात मला टेनिस एल्बोचा त्रास होत होता. सो माझी फिजिओथेरपी चालू होती, ऑर्थोपेडिककडे औषधं चालू होती. पण काय मॅजिक की 6 महिने जी सप्लिमेंट मी घेत गेले. पण एक गोष्ट होती की माझा विश्वास होता, माझा सप्लिमेंटवर विश्वास होता. फार महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच वेळा आपला विश्वास नसतो. सो त्याचा रिझल्ट असा झाला की माझा गुडघा दुखायचा बंद झाला. त्यानंतर माझी टेनिस एल्बोची फिजिओथेरपी कधी बंद केली मी स्वतः हे कळलं नाही. ऑर्थोपेडिकची औषधं बंद केली कधी, म्हणजे आयुष्यामध्ये किती सिच्युएशन असली तरी घरात स्वयंपाकाला वगैरे बाई कधी ठेवली नव्हती. परंतु त्या 1 महिन्यासाठी मी स्वयंपाकाला बाई पण ठेवली होती. म्हणजे मनाला पटत नव्हतं पण मी ते केलं होतं, कारण माझा हातच काम करत नव्हता. ना झाडू धरता येत, ना कपडे कळता येत, ना कार चालवता येत होती, ना बाईक चालवता येत होती. म्हणजे खूप मोठा प्रश्न, कार बाईक चालवता येत नव्हती हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न होता की लिटरली मी हात रेस करून मी स्टेअरिंग धरत होते. आणि त्याच दरम्यान माझ्या लक्षात आलं की ही सप्लिमेंट्स मॅजिकली काम करतात, मॅजिकली काम करतात. पण एक ऐकलं होतं कंटिन्युअस की बीपीची गोळी चालू झाली की ते तर मरेपर्यंत तुमची मैत्रीण आहे ना, मैत्रीण किंवा मित्र. ओके, आणि प्लस त्याच्याबरोबर येणारे साईड इफेक्ट हे येणारच आहेत, ते पण नॉलेजमुळे माहिती झालं होतं. तर त्या दरम्यान मी विश्वरूपराय चौधरींची खूप लेक्चर्स ऐकली, नॉन स्टॉप 3-4 दिवस ऐकली असतील. आणि मला विश्वास आला की माझी गोळी बंद होऊ शकते. हां, माझी गोळी बंद होऊ शकते. मी धाडस केलं आणि तुम्ही करा असं मी म्हणणार नाही, कारण माझा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे माझा विश्वास होता. सो मी गोळी बंद केली आणि आजही मी कुठल्याही ऑनलाईन मीटिंगमध्ये माझं बीपी चेक करून तुम्हाला दाखवू शकते की ते रँडमली चेक केलं तरी ते ॲब्सोल्युटली नॉर्मल असतं. कारण मी गेल्या जितके वर्ष मी आता काम करते 2016 पासून, पण मी फ्लॅक्सीड ऑइल कधी बंद केलं नाही, मी स्पिरुलिना कधीही बंद केली नाही आणि मला त्याचे असंख्य आणि असंख्य रिझल्ट मिळाले. परत मधल्या काळामध्ये घरातल्यांनी प्रेशर आणलं, बीपीची गोळी बंद कशी केलीस, बीपीची गोळी बंद कशी केलीस, स्वतःहून कसा निर्णय घेतलास. पुन्हा मी डॉक्टरकडे गेले म्हणजे मला माहिती झालं होतं की तिथे गेल्यावर माझं बीपी वाढलेलंच येतं, काय येतं मला कळत नाही. सो मी तिथे गेल्यानंतर शांतपणे बसले, थोडं मेडिटेट सुद्धा मी केलं. का तर तिथे गेल्यावर ते कसं वाढलेलं येतं हा मला डाऊट येतो. घरातून पण मी चेक करून जाते, तिथे गेल्यावर ते वाढलेलं येतं. मला कोणाला डॉक्टरांना नाव ठेवायचं नाही किंवा इक्विपमेंटला नाव ठेवायचं नाही. मे बी तिथे गेल्यावर टेन्शन येत असेल, असं काहीतरी होत असेल, पण तिथे ते जास्त यायचं. डॉक्टरांनी परत मला 3 महिन्याच्या गोळ्या लिहून दिल्या. त्या लिहून दिलेल्या गोळ्या मी 3 महिन्याच्या गोळ्या घेऊन आले आणि मी परत गोळी घेतली आणि माझं डोकं असं काही दुखायला लागलं, असं काही दुखायला लागलं की त्या 3 महिन्याच्या गोळ्या मी परत केल्या आणि मी आज तागायत बीपीची गोळी घेतलेली नाहीये. हा माझा विश्वास. तुमचा जिथे विश्वास असेल तिथे मग औषधं, सप्लिमेंट सगळं काही काम करतं. आणि मी आज तागायत की आपल्यामुळे कोणी घरातले सफर व्हायला नको यासाठी मी सप्लिमेंट बंद केलेली नाही, इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये.
ती मी रेग्युलर घेतली आहेत. रेग्युलर सप्लिमेंट्सही मी घेते, त्याच्याबरोबर काही विशेष सप्लिमेंट असतात की जी रोटेशनल घ्यायला पाहिजे, की बाबा लिव्हर हेल्थ आहे, रोटेशनल घेतलं 1-2 महिने, ते बंद केलं. सो काही रसायन सप्लिमेंट मी कायम घेतली. त्याच्यामध्ये आमला आहे, ॲलोवेरा आहे, नोनी आहे, स्पिरुलिना आहे आणि आत्ता सरांनी सांगितलेलं गॅनोडर्मा. हे मी कधीच म्हणजे चुकूनही बंद केलेलं नाही. ओके, कारण माझ्या एक लक्षात आलंय की सरांनी दाखवलेलं न्यूट्रिशन, ऑक्सिजन, फूड, एअर, वॉटर आणि सनलाईट हे माझ्या हातातच नाहीये. हे हातातच नसल्यामुळे मी कितीही काही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या शरीरापर्यंत पोहोचणार नाहीये. सो मी सप्लिमेंटचा आधार घेतला, ज्याच्यावर माझा विश्वास होताच आहेच आणि आयुष्यभर. सो थँक्यू सो मच.